नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाराष्ट्रात एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाची चांगली ताकद होती। विधानसभेतला हा प्रमुख विरोधी पक्ष होता आणि या पक्षाच्या आमदारांनी केवळ सभागृहच नव्हे तर सभागृहाच्या बाहेरही आपली छाप निर्माण केली होती। परंतु हा भूतकाळ झाला। आता शेतकरी कामगार पक्षाचे आमदार मोजण्यासाठी एका हाताची बोटे देखील अधिक ठरतील। या पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना नुकत्याच विधान परिषद निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला। त्यांच्याच पक्षाच्या एका आमदाराने त्यांना मत दिली नसावी अशी चर्चा आहे। आता शेतकरी कामगार पक्ष कोकणातील 1-2 जिल्हे किंवा काही तालुक्यांपुरता मर्यादित झालाय आणि ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे ते पाहता निकट भविष्यातच या पक्षाच्या कार्यालयावर एखाद्या बड्या पक्षाचा झेंडा फडकताना दिसू शकतो। शेतकरी, कामगार, दलित या वर्गातील असंख्य चळवळी या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत। या तिन्ही वर्गाची ताकद या राज्याने पाहिली आहे। या चळवळींच्या जोरावर नेत्यांचे मोठे होणे आणि त्यानंतर तितक्याच वेगाने चळवळीचा ह्रास होतानाही महाराष्ट्राने पाहिला आहे। एकेकाळी शेतकरी संघटना ही महाराष्ट्रातील खूप मोठी बिगर राजकीय ताकद होती। शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीवर लावल्यानंतर शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये जणू काही 10 हत्तीचे बळ संचारायचे। या शेतकरी पोरांनी कोणे एकेकाळी महाराष्ट्र हादरवून टाकला होता। परंतु संघटनेच्या नेत्यांना राजकीय पदांचे आकर्षण निर्माण झाले आणि बघता बघता शेतकरी संघटना तुकड्या तुकड्यात विभाजित होऊन पार संपली असेच म्हणावे लागेल। आज या संघटनेचे नाव तेवढे जिवंत आहे, परंतु संघटनेची ताकद तडजोडीच्या राजकारणाने केव्हाच संपुष्टात आली। राजू शेट्टींनी उभी केलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना काही काळ चांगला प्रभाव राखून होती, परंतु संघटना राजकारणात आली आणि संघटनेत राजकारण घुसले। परिणामी राजू शेट्टींचे खरे धुरकरी सदाभाऊ भाजपात गेले। दुसरा तरुणाबाण नेता कार्यकर्ता रविकांत तुपकर राजू शेट्टींच्या राजकारणाला कंटाळून बाहेर पडला। स्वतः राजू शेट्टी देखील लोकसभा निवडणूक हरले। आता महाराष्ट्रात कामगारांची, शेतकऱ्यांची आणि दलितांची मजबूत अशी एकही संघटना नाही। सगळेच तुकड्या तुकड्यात विभागून शक्तिहीन होत गेले। महाराष्ट्रात या चळवळींना हा शाप त्यांच्या जन्मापासूनच छळत आलाय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।